नमस्कार, मी प्रवीण कांबळे, ओम टीव्ही न्यूजमध्ये आपलं स्वागत। कराडच्या नगराध्यक्षपदासह नगरपालिकेसाठी सध्या जोरदार रणधुमाळी सुरू आहे, जोरदार प्रचार सुरू आहे। मी आता कराडच्या प्रभाग 3 मध्ये आहे। या ठिकाणी यशवंत विकास आघाडी व लोकशाही आघाडीच्या माध्यमातून या ठिकाणी आंबेकरी रजिया राऊत या उमेदवार आहेत आणि त्याचबरोबर प्रवीण प्रल्हाद पवार आप्पा हे या प्रभाग 3 मधून निवडणुकीला सामोरे जात आहेत। रजिया दाऊद आंबेकरी जे आहेत त्यांचे पती दाऊद आंबेकरी आपल्या सोबत आहेत। आता एकूण कशी परिस्थिती आहे, कसा प्रतिसाद आपल्या उमेदवारीला मिळतोय? नमस्कार। आता माझी पत्नी लोकशाही आघाडीमधून उमेदवार आहेत। तर कराडमध्ये आता जे होऊ घातलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये लोकशाही आघाडी व यशवंत विकास आघाडी ही दोन्ही आघाडी एक ठिकाणी आल्यामुळं कराड शहराचा निश्चितच विकासाचा कायापालट होणार आहे। आणि हे आता परिस्थिती काय आहे तर परिस्थिती कराडच्या नागरिकांनी मतदारांनी पूर्णपणे हातात घेतलेली आहे। आणि ह्या दोन्ही आघाडीचे उमेदवार आणि अध्यक्ष हे निश्चितच लोकशाही आणि यशवंत विकास आघाडीचे असतील। तसेच कराड 3 मध्ये आम्ही पूर्वीपासून रहिवासी आहे, म्हणजे बाहेरून उमेदवार किंवा काही इथल्या अडचणी आम्हाला माहीत आहेत। आम्ही त्या नेहमी आमच्या माध्यमातून अन्य विकासाच्या ह्याच्यातून प्रयत्न करत असतो। आणि ह्या नागरिकांनी आता ठरवलं आहे की स्थानिक उमेदवाराला निश्चित आपण निवडून द्यायचं आणि आपल्या अडचणी आहेत ते सोडवून घ्यायच्या आहेत आणि त्या पूर्णपणे सोडवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे। आमचं पूर्ण असणारं जे काय आयुष्य जे असेल ते आम्ही आमच्या वार्डासाठी झोकून घेणार आहे आणि निश्चितच त्या लोकांची सेवा करण्याची लोकांना संधी देतील आणि त्यांच्या सेवेच्या माध्यमातून वार्डाचा विकास करून एक आदर्श मॉडेल वार्ड बनवण्याचा प्रयत्न करणार। कराड विभागाचे भाग्यविधाता स्वर्गीय पी.डी. पाटील साहेब, तसेच माजी सहकार व पणन मंत्री माननीय बाळासाहेब पाटील व लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत काका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकशाही आघाडीचा आम्ही ह्या प्रभागामध्ये निवडणूक लढवत आहे। तसेच यशवंत विकास आघाडी आमच्याबरोबर असल्यामुळं आमची दोन्ही आघाड्यांची ताकद एक मजबूत ताकद झालेली आहे। आणि कराड व वार्डाचा विकास करण्यासाठी हे दोन्ही नेते एकदम आपल्या पूर्ण विचाराने पुढं आलेले आहेत आणि ह्या सर्व मतदारांच्या मनातील जे आहे त्यांच्याप्रमाणे विकास ह्या वार्डाचा निश्चित होणार आहे असे आम्हाला वाटते। कराड 3 मध्ये एकूण आपली चिन्ह काय आहेत आणि प्रचार कशा पद्धतीने सुरू आहे? नाही, राजेसिंह यादव यांचं नारळ चिन्ह आहे आणि माझी पत्नी रजिया आंबेकरी आणि प्रवीण पवार आप्पा यांची छत्री चिन्ह आहे। आणि नारळ आणि छत्री प्रत्येक मतदाराच्या मनात इतकी रुजलेली आहे की कुणालाही तुम्ही जर विचारलं या वार्डात तर ते छत्रीच करतात। आणि त्यांचं जे मनात त्यांनी निश्चित केलेलं आहे हे मताच्या पेटी म्हणजे मताच्या दिवशी त्या आपल्या मनातलं जे काय आहे ते मत देऊन ते निश्चित आपल्याला त्यांच्या मनातलं व्यक्त करतील आणि आपले उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील याची आम्हाला पूर्णपणे खात्री आहे। निवडणुकीत विजयाचा जो खात्री आहे ती या ठिकाणी दाऊद आंबेकरी यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केलेली आहे। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।